हॅलो एव्हरीवन, आज आपण स्टार्ट करतोय स्टँडर्ड 10चा पेपर फर्स्ट युनिट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सुरुवातीला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची कन्सेप्ट लक्षात घ्या. बघा, अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, म्हणजे असं इक्वेशन की ज्या इक्वेशनमध्ये दोनच व्हेरिएबल आहेत आणि त्या व्हेरिएबलची डिग्री ही नेहमी 1 असेल, अशा इक्वेशनला आपण म्हणणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नेक्स्ट, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजेच एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 हा तुमचा जनरल फॉर्म असणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल लिहिणार आहे. आता या इक्वेशनमध्ये ए बी सी आहे. ते ए बी सी म्हणजे काय, तर ए बी सी आर रियल नंबर्स अँड ए बी आर नॉट इक्वल टू 0. ए बी सी हे तुमचे रियल नंबर्स आहेत आणि हे कसे असणार आहेत, कधीही नॉट इक्वल टू 0. एक्स आणि वाय आहेत. एक्स आणि वाय काय आहेत तुमचे, तर व्हेरिएबल्स आहेत. बघा, एक्स आणि वाय हे तुमचे व्हेरिएबल्स आहेत आणि ह्याची डिग्री किती आहे, 1 आहे. ठीक आहे, आता ह्याच्यात लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन की ज्याचे दोनच व्हेरिएबल्स आहेत आणि त्या व्हेरिएबलची डिग्री हे नेहमी 1 असेल. ठीक आहे, लिहिण्याची पद्धत कशी आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनमध्ये ए बी सी काय आहेत तुमचे रियल नंबर्स आणि एक्स आणि वाय दिसते, ते एक्स आणि वाय हे तुमचे व्हेरिएबल्स आहेत की ज्या व्हेरिएबलची डिग्री ही 1 आहे. आता ह्याच्यानंतर आपण ह्या युनिटमधला फर्स्ट टाईप बघणार आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आर ॲट द सेम टाईम दे आर कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे 2 लिनियर इक्वेशन दिली जातील आणि त्या दोन्ही लिनियर इक्वेशनचं व्हेरिएबल्स हे सेम असतील, त्यालाच आपण म्हणणार आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, आता ह्याच्यानंतर आपण सॉल्व एक्झाम्पल बघूया. आता मी तुम्हाला एक सॉल्व एक्झाम्पल दाखवते. ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करू. ठीक आहे, एक्झाममध्ये तुम्हाला ना क्वेश्चन असेल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्याच्यानंतर 2 इक्वेशन दिली जाते. ठीक आहे, बघा, सॉल्व करताना मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगते की स्टेप्स लक्षात ठेवा. ठीक आहे, स्टेप्स लक्षात ठेवले की तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. असं आता एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. बघा, स्टेप्स वाईज जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट स्टेप काय करणार आहे आपण, तर हे 2 इक्वेशन आहेत, ह्या दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहून नंबर देणार आहेत. देन राईट डाऊन दिस इक्वेशन फर्स्ट 5x minus 3y equals to 8. This is the equation number 1 and second is 3x plus y equals to 0. ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप काय करायचं आहे, हे जे कोइफिशियंट आहेत, कोइफिशियंट म्हणजे व्हेरिएबलच्या समोर असणारे जे नंबर आहेत ते चेक करायचे. जर इथं बघा एक्सची व्हॅल्यू 5, इथं 3, इथं वायची व्हॅल्यू 3, इथे वायची व्हॅल्यू 1 आहे, तर तुम्हाला हे दोन्हीपैकी एक्सचे किंवा वायचे कोइफिशियंट सेम करायचे आहेत. काय करायचं आहे, स्टेप सेकंडला काय करायचं आहे तुम्हाला, स्टेप सेकंडला एक्स किंवा वायचे कोइफिशियंट सेम करायचे आहेत. ठीक आहे, मग बघा, इथे वायची व्हॅल्यू आहे 3, इथे वायची व्हॅल्यू आहे 1. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या इक्वेशन सेकंडला आपल्याला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. बघा, मॅथ्समध्ये आपण जेव्हा स्टेप्स लिहितो तेव्हा त्याच्या कंडिशन ही अप्लाय करतो आणि त्या कंडिशन लिहिणे महत्त्वाचं असते. म्हणून इथं लिहिणार आहे आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 by 3. म्हणजे काय, तर इक्वेशन 2ला आपण कितीनं मल्टिप्लाय करणार आहे, 3नं मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, मी एकदम डीपमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, इक्वेशन 2 आहे तुमचं 3x प्लस वाय. ह्या इक्वेशनला आपण कितीनं मल्टिप्लाय करतो या 3ने. मग करताना राईट साईड लेफ्ट साईड दोन्हीलाही करायचं आहे, म्हणून 3x प्लस वाय मल्टिप्लाय बाय 3 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 3. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायची पद्धत आपण 8वीतच बघितलेले. मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, 3 3 जा 9x प्लस मध्ये साईन प्लसचा आहे म्हणून प्लस, इथे 1 आहे म्हणून 3 1 जा 3
वाय इक्वल्स टू 3 2 जा 6. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन नवीन मिळाले त्या इक्वेशनला तुम्ही नंबर देणार. इक्वेशन नंबर 3 हिअर 1 2 अँड 3. ठीक आहे. आता बघा इथे फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन चेक करूया आपण, कारण फर्स्टचं आणि थर्डचे कोइफिशियंट सेम आहेत. फर्स्ट आणि थर्डचे कोइफिशियंट सेम आहेत. आता सेम बघा इक्वेशन काय इथं 5x - 3y इक्वल्स टू 8 आणि इक्वेशन थर्ड काय 9x + 3y इक्वल्स टू 6. आता इथे बघा साईन बघा व्हॅल्यू तुमच्या सेम आहेत, पण साईनकडे लक्ष द्या. साईन आहे इथं मायनस, इथे प्लस. ठीक आहे. एक शॉर्ट नोट सांगते, जेव्हा साईन तुमचे डिफरंट असतात तेव्हा ॲडिशन करायची. काय करायचं? ॲडिशन. आणि जेव्हा साईन तुमचे सेम असतात तेव्हा काय करायचं? सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. सिम्पल आहे. येस फॉर सबस्ट्रॅक्शन, येस फॉर सेम. आणि डिफरंट असेल तर ॲडिशन करायचे. ठीक आहे. मग बघा इथं साईन कशा आहेत? इथं मायनस आहे, इथे प्लस आहे. म्हणजे कसं आहे? साईन तुमचं डिफरंट आहे. साईन डिफरंट असेल तर काय करणार आहे तुम्ही? ॲडिशन करणार आहे. मग नेक्स्ट तुम्ही इथं कंडिशन आहे देअरफॉर ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता लेट्स ॲड इक्वेशन्स 1 and 3. ठीक आहे. आता इक्वेशन ॲड करताना आपण इझिली एकाखाली एक लिहून घ्या. इक्वेशन 1 काय आहे तुमचं? 5x - 3y इक्वल्स टू 8. आणि इक्वेशन 3 काय आहे तुमचं? 9x + 3y इक्वल्स टू 6. ठीक आहे. यांची तुम्ही काय करणार आहे? ॲडिशन. इथं प्लस 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 प्लस. ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल, पण इझी जाण्यासाठी मी सांगते की साईन नेहमी लिहित जा. ठीक आहे. आता 5x + 9x 14x. ठीक आहे. इथे प्लस 3y - 3y कॅन्सल झालं. प्लस 3y - 3y कॅन्सल, कारण सबस्ट्रॅक्शन होतं आहे त्यातून. इक्वल्स टू 8 + 6 14. ठीक आहे. आता हे जे रिमाइंडर आहे, रिमेनिंग राहिलेली व्हॅल्यू आहे ती आहे तशीच लिहून. देअरफॉर तुमची व्हॅल्यू काय आहे? 14x इक्वल्स टू 14. आता आठवीत एक माहीत होतं तुम्हाला की एक नंबर आणि व्हेरिएबल असेल तर ह्यांच्यामध्ये कंडिशन कोणती असते रे? मल्टिप्लिकेशनची. म्हणजे ते इक्वेशन असं असणार आहे 14 × x इक्वल्स टू 14. आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची फाईंड करायची आहे? एक्सची. एक्सची व्हॅल्यू फाईंड करताना काय करणार आहे तुम्ही? हे मल्टिप्लाय जेव्हा राईट साईडच्या अपोजिटला जातं किंवा चेंज होते त्याची साईड, तेव्हा काय होतं रे? डिवाइड होतं. म्हणून x इक्वल्स टू 14 / 14. देअरफॉर x इक्वल्स टू 14 / 14 किती येणार आहे? तर व्हॅल्यू येणार आहे 1. व्हॅल्यू किती येणार आहे? जे 1 येणार आहे. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकता. इक्वेशन 1 मध्ये, 2 मध्ये किंवा 3 मध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही पुट केली तर की तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही करू शकता. मी घेते इक्वेशन फर्स्ट 1. ठीक आहे. म्हणजेच तुमची स्टेप 3 काय येणार आहे? स्टेप 3 असणार आहे तुमची पुटिंग किंवा पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 1 मध्ये करता तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करू शकता. ठीक आहे. तुमचं इक्वेशन 1 काय होतं? 5x - 3y इक्वल्स टू 8. ओके. आता तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 1. ती व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे जिथं तुम्हाला एक्स दिसतं या तिथं तुम्हाला व्हॅल्यू 1 पुट करायची. मग बघा व्हॅल्यू पुट करूया आपण इथे. 5 × 1 - 3y इक्वल्स टू 8. 5 × 1 = 5 - 3y इक्वल्स टू 8. आता आपण काय करणार आहे? ज्याला व्हेरिएबल आहे ते तिथंच ठेवणार. म्हणजे -3y ॲज इट इज इक्वल्स टू 8. हे जे 5 आहे ते आपण शिफ्ट करणार. +5 राईट साईडला जाताना काय होणार आहे? तर -5. मग व्हॅल्यू काय आली बघा? -3y इक्वल्स टू 8 - 5
3, right? Then here x equals to minus 3 divided by 3. आपण काय केलं, हे मल्टिप्लाय होतं, मल्टिप्लायचं इकडे डिवाइड केलं. मग डिवाइड केल्यानंतर बघा y इक्वल्स टू मायनस साईन आहे इट इज 3 डिवायडेड बाय 3 1, म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळाली -1. ठीक आहे. मग सोल्युशन काय, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली अँड y इक्वल्स टू -1. ओके. मग बघा हे तुम्ही इक्वेशन समजलं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 बघूया. थँक्यू.